अगं पाणीच भरायला आलंय, तो बघ हंडा भरतोय. अगं ग ग, तो बघ हंडा भरून पाणी वाया चाललंय. नळ बंद करतो आधी. पाणीच आहे ना, एवढा काय विचार करायचा, गेलं तर गेलं वाया. अगं बाई, पाणी ही आपली नैसर्गिक संपत्ती आहे. पाण्याशिवाय आपले जीवन शून्य आहे. पाणी नसेल तर आपण जगू शकत नाही, शेती पिकणार नाही. म्हणून पाणी वाचवणे आपले कर्तव्य आहे. नाहीतर एक दिवस असा येईल, पैसे देऊनही पाणी मिळणार नाही. हो ग बाई, मला कळलं. मी आजपासून पाणी जपून वापरेन. ईश्वरी, तुला माहितीये का, कालच आमच्या घरात एसी बसवला आहे. आता आम्हाला उन्हाळ्याची काळजीच नाही. दिवस रात्र आम्ही एसी मध्येच राहणार. अगं मग तुम्हाला किती लाईट बिल येईल? लाईट बिल? आम्ही नाही वापरत लाईट बिल. अगं आम्ही आकड्यावरची लाईट वापरतो, त्यामुळे जळू दे किती पण लाईट. अगं लाईट चोरून वापरणे, लाईट बिल न भरणे हे चुकीचे आहे. उलट वीज जपून वापरली पाहिजे. लाईट बिल वेळेवर भरलं पाहिजे, तरच आपल्या सर्वांना गरजेपुरते वीज मिळेल. लाईट हा एक गुण आहे. अरे बापरे, इतका कचरा, इतकी घाण तर न्यायला किती त्रास होत असेल. हो ना, आपण कचरा टाकतो, प्रदूषण करतो आणि नंतर निसर्ग रडतो. स्वच्छ परिसर म्हणजे निरोगी जीवन. हो, चला झाडे लावून झाडे जगू. घर न्यायला स्वच्छ सुंदर. शिकार करण्यासाठी नाही आलो, तर तुमच्याशी बोलण्यासाठी आणि माझे दुःख सांगण्यासाठी आलोय. तुम्हाला आज माझे बोलणे ऐकावेच लागेल. जर मी तुमची लपून छपून शिकार करत असलो ना, तुमची सोबत